हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी आहे कविता. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिझाईन पाहणार आहोत. बॅकनेकची डिझाईन, तशीच आपल्या फ्रंट पार्टचा टिचिंग, पूर्ण अख्खा ब्लाऊज पाहणार आहोत. मस्त अशी लटकनची लेस वगैरे लावलेली आहे. छान डिझायनर ब्लाऊज तयार झालेला आहे. तर नक्कीच पहा सर्व व्हिडिओ. तर सर्वात पहिलं मी फ्रंट पार्ट घेतलेला आहे टिचिंग करण्यासाठी. तर त्यानंतर मग मी तुम्हाला बॅकनेक दाखवते. चला तर नक्की पहा. पाहत राहा पूर्ण व्हिडिओ. नक्कीच बघा ताईंनो. तर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा. तर आता बघा, इथं मी सगळं वाईसवर केलेलं आहे. तुम्हाला जर समज मापे पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा. आणि बाकीचे जे व्हिडिओ आहेत आपले, त्याच्या स्क्रीनवरती सर्वांचे मापे मी दिलेले असतात. तो स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही मापे टाकू शकता. 27 साईजचाच ब्लाऊज आहे हा, छोटी साईज आहे. तर अशा पद्धतीने आपण इथं ह्या ब्लाऊजला कटिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. हे 2 ब्लाऊज आहेत त्यांचे. तर एक कटिंगचा जो व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये तो तुम्ही नक्की पहा. त्याच्यामध्ये सगळे मापे सांगितलेले आहेत मी, तर तो नक्कीच तुम्ही पाहू शकता. ह्याच्या आधीच व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ नक्की पहा तुम्ही. मापे किती घेतलेले आहेत, कसे शोल्डर वगैरे ते सगळं सांगितलेलं आहे. तर तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही सर्वांनी. तर खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे आपल्या ब्लाऊजला. तर पाहत राहा, किती सोपी पद्धत आहे. आता बघा, हुकलूकची पट्टी मी इथे जॉईन करून घेत आहे. फ्रंट पार्ट तुम्हाला दाखवलेला आहे मी सर्वात पहिलं. बॅकनेकची डिझाईन म्हणून नंतर दाखवते म्हटलं. तर अशा पद्धतीने फिनिशिंग आपली तयार झालेली आहे. बघा, छोटी साईज कशी कटोरी कट करायची काय नाही सर्व तुम्हाला मी सांगितलेलं आहे. कटिंगचा व्हिडिओ नक्की पहा ह्याच्या आधीचा. तर इथे बघा, बॅक पार्ट घेतलेला आहे. त्याची उंची बघा तयार आपली 13 आहे. शोल्डर 5 इंच, मुंडा 5 इंच. ह्या पद्धतीने सर्व मी इथं घेऊन ठेवलेलं आहे. आणि कटिंग पूर्ण दाखवलेली आहे तुम्हाला. नक्कीच तो व्हिडिओ पहा तुम्ही, तुमच्या लक्षात येणार आहे. आता फक्त 1.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि खालच्या साईडला 2.5 इंच घेतलेले आहे. ज्या लुकड्या आहेत त्यामुळे जास्त गळा नको आहे लिपनेक त्यांना. ह्या पद्धतीने आपण इथं कटिंग करून घेणार आहोत. गळा ड्रॉ झाल्यानंतर आपण लगेचच कटिंग करणार आहोत. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आता बघा, आपण कटिंग केली गळ्याची आणि आता लगेच आपण बॅक पार्टला पिनअप करून घेऊ आणि पलटी करून घेऊ. कारण की ह्याला लेस लावायची आहे, नाही तर मग गोट लावणार होते मी, म्हणजे पायपिंग. पण आता ह्याला आपल्याला पायपिंग न करता लेस लावायची आहे. त्यामुळं मग उलटवलं तरी चालतंय. तसे ते लेस लावण्यामध्ये जाणार आहे पायपिंग. ह्या पद्धतीने आता मी बघा बॅक पार्टला पूर्ण शिलाई करून घेते पटकन आणि पलटी करून घेते. खूप फास्ट असा व्हिडिओ बनवलेला आहे आणि पूर्ण टिचिंगसुद्धा दाखवलेली आहे तुम्हाला, कारण की खूप मोठे व्हिडिओ होतात मग. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा मैत्रिणींनो. बघा, आता गळा मी आता व्यवस्थित खोलून घेते आणि पलटी करून घेते. आता पलटी करून घेतल्यानंतर त्याच्यावरून तुम्ही एक दाबटीच मारू शकता आणि त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने पण दाबटीच करू शकता. तर मी आता डायरेक्ट पलटी करून बारीक अशी टिपातून मारलेली आहे, त्यावरती मी आता फिनिशिंग देत आहे. आणि छान अशी फिनिशिंग येत असते याला पण, आतल्या साईडला फोल्ड करून. आता बघा आपलं झालेलं आहे. तसंच आपण याला लगेच अस्तर वगैरे सर्व जोडून घेऊ लगेच आणि बॅकला पट्टी लावून घेऊ. आणि प्रत्येक ब्लाऊजमध्ये माझी पट्टी असते बॅकनेकला. ब्लाऊज उचलत नाही पाठीमागच्या साईडला. आणि हॅवी चेस्ट आल्यानंतर ते लावायला कंपल्सरी आहे. पाठीमागून जी पट्टी लावतो आपण, एकदम कम्फर्टेबल ब्लाऊज बसतो छान अशा पद्धतीने. आता जे आपले एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो सगळं कट करून काढायचा आहे आपल्याला, काही ठेवायचा नाही कचरा वगैरे. ह्या पद्धतीने छान आता आपला तयार झालेला आहे. आता आपण लगेच टक्स मारून घेऊ. त्यानंतर मग बॅकनेकची पट्टी तयार करून घेऊ की झालं, कामच झालं. मग त्यानंतर मग लेस टक्स मारून झाल्यानंतर आपण लेस इथे मापाला जेवढी हवी आहे मला तेवढी लेस मी इथे घेतलेली आहे. आणि त्यामध्ये मणी वगैरे आहेत त्यामुळे व्यवस्थित ती सुई खाली जातच नाही आहे. त्यामुळे थोडेसे 2 मणी मी इथे कट केलेल्या थोड्याशा काढून, त्यानंतर मग म्हटलं की व्यवस्थित लेस आपल्याला शिवता येईल, नाही का, सुई खाली जाते त्यासाठी. इथे बघा एक शिलाई मी मारून घेते दोन्ही साईडला. जेवढी हवी आहे तेवढी मी लेस इथे घेतलेली आहे. ह्या पद्धतीने जमवायची किंवा पिनअप करू शकता तुम्ही. अशा पद्धतीने पिनअप करून पण करू शकता तुम्ही ह्या पद्धतीने.
आता इकडच्या साईडला पण आपण शिलाई करून घेणार आहोत. दोन्ही साईडला व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. आता इथून मी कट करत आहे. जेवढी हवी आहे तेवढी कट केलेली मी लेस इथं बघा. आणि मग जॉईन केलेली आहे पाठीमागच्या साईडला. छान दिसत आहे ती. आता तुम्ही लुक पाहिलेला आहे ब्लाऊजचा, किती छान दिसत आहे. पण सुईखाली व्यवस्थित असं जॉईन करून घ्यायचं तिला, म्हणजे ती निघणार नाही याची काळजी घ्यायची. आणि जेवढी पाहिजे आपल्याला गळ्याला तेवढीच घ्यायची, जास्त नाही घ्यायची. ती लटकन मग बघा अशा पद्धतीने मी लावून घेतलेली आहे. आपण आता शोल्डर वगैरे जोडून घेऊ आणि पूर्ण लुक मी तुम्हाला दाखवते फिटिंग केल्यानंतर. छान असे लुक आलेला आहे आपल्या ब्लाऊजला. आणि आता बघा, आता दुसरी जी लेस आहे नॉर्मली ती लावायची आहे वरून. ती मिळती जुळती आहे म्हणून मी ती लावते. म्हणजे कसं ती लटकनची जी लेस आहे ती सर्व कोपऱ्याने मला लावायची होती, पण ती एवढी छान म्हणजे खाली लटकत होती. ती लटकन आहे ना तिला, त्यामुळं म्हणून मग मी ही वाली लेस त्याच्यावरून लावलेली आहे. गोल फिरवत फिरवत लावायची आहे. आणि लुक पण छान आलेला आहे. बघू शकता तुम्ही, लुक मस्त आलेला आहे त्याला. ब्लाऊजला छान दिसत आहे. ब्लाऊज साडी पण मस्त आहे त्याच्यावरची. तर पूर्ण आता लेस लावून झाली. कटिंग करायचं आणि डबल येडा आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची, म्हणजे छान फिनिशिंग येते ब्लाऊजला. मग आता मी चेक करत होते डबल कशी दिसत. डबल बिलकुल चांगली दिसत नाही आहे ती, अशी छान वाटत आहे. म्हणून मी म्हटलं चला मग अशी लावून घेऊया. आणि लेस त्यांनीच आणलेली आहे लटकनची, आणि जी दुसरी आहे ती माझ्याकडे होती ती मी लावलेली आहे. ब्लाऊजला फिरवत फिरवत आपण व्यवस्थित स्टिचिंग करणार आहोत. डबल शिलाई आली म्हणजे ती लेस पॅक होते. अशा पद्धतीने बघून आपलं करायचं, नाही तर सुईचा तुकडाच होतो लगेच. बरं तुकडा झाला तरी चालेल, पण हाताबितात घुसायची भीती वाटते. म्हणून व्यवस्थित बघूनच करायला लागतं आपल्याला. आता लगेच शोल्डर घेतलेला आहे जॉईन करायला. पूर्ण ब्लाऊज दाखवलेला आहे, कुठेही व्हिडिओ क्लिप केलेला नाही आहे. एक्स्ट्राचा जो धागा आहे तो कट करायचा आहे आपल्याला. आता दोन्ही शोल्डर आपण सात जॉईन करून घेऊया. दोन दोन टिपा मारून घ्यायच्या आहेत. छानच लुक आलेला आहे, बघितलं आहे तुम्ही बघा. आता लगेच आपण फिटिंग स्लीव जॉईन करून घेणार आहोत. आता ह्या पद्धतीने आपण एकसारखं करून कटिंग करून घ्यायचं. जो मागं पुढं पार्ट झाला आहे का तो चेक करायचा, म्हणजे आपले स्लीव जॉईन करायला काही आपल्याला प्रॉब्लेम होत नाही. अशा पद्धतीने बघा खालीवर झालेलं पार्ट सगळे आपण व्यवस्थित करून घेतले. त्यानंतर स्लीव घेतली. त्यानंतर आता स्लीवला जे मी हे केलेलं आहे, जॉईन केलेली आहे मस्त अशी लेस दोन्ही साईडला, आणि मार्किंगनुसारच घेतलेला आहे. उगाच जास्त घेऊन पण ते फिटिंगमध्ये जाऊन त्याला तोडायला लागतं. त्यामुळं मग म्हटलं वाचवली मी. त्यांच्या अजून एक ब्लाऊजला त्यांचं होऊ शकतं, कशाला उगाच वाया घालवायचं नाही का. दोन्ही स्लीवला लावून झालेला आहे आणि गळ्याला लावलेला आहे. आणि बाकीची जी लेस आहे ती त्यांना मी रिटर्न दिलेली आहे, कारण की एक ब्लाऊजला त्यांचा आरामशीर होऊ शकतो, म्हणून त्यांना मी रिटर्न केलेली आहे. कारण की साईज बारीक आहे, म्हणून साईज मोठी असते तर मग हाताला पण भरपूर लागते आणि गळ्याला पण लागली असते त्यांची. हे बघा छान असा लुक आलेला आहे दोन्ही साईडला. दुसरी पण इथे लावून घेते मी. आता लगेच फिटिंग करून घेते. स्लीव जॉईंट झाल्यानंतर आपण फिटिंग टाकून घेणार आहोत. डबल शिलाई मारायचं विसरायचं नाही. आता सर्व लोक हेच चेनला टीचिंगला करत आहे, ट्रेनिंगमध्ये आहे ही लेस. खूप डबल शिलाई मारून झालेल्या आहेत. आता आपण लगेच फिटिंग टाकून घेऊ ब्लाऊजला पूर्ण. आता फिटिंगचे माप टाकून घ्यायचे आहे. कंबर 6 इंच आहे, छातीकडी 8 इंच आहे, म्हणजे 7.5च आहे, पण 8 इंच लुजिंग थोडी, म्हणजे आपण हुकलूक वगैरे लावतो ना ती पट्टी पकडायची असते आपल्याला. व्यवस्थित फिटिंगचे मापे टाकून घ्यायचे आहेत आणि फिटिंग करून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूला फिटिंग करून घ्यायची. ब्लाऊज स्लीव आहे 5 इंच आहे त्यांची फिटिंग, आणि जी हाईट आहे त्यांची 4 इंचाची आहे ब्लाऊजची उंची स्लीवची. तर अशा पद्धतीने मापे मी टाकून घेतलेलं आहेत.
आणि जेवढी हवी तेवढीच मी लेस लावलेली आहे, जास्त एक्स्ट्रा लेस लावलेली नाही आहे, कारण की फिटिंगला मध्ये येते ती, त्यासाठी 5 इंच फिटिंग आहे म्हटलं तर 10 इंच 20 इंचपर्यंत लेस इथे लागलेली आहे. 10 इंच लेस यूज केलेली आहे एक हाताला, म्हणजे गोल येड्या तो बरोबर होतो. हे अशा पद्धतीने पाहिलं असेल तुम्ही बघा. लुक इतका सुंदर झालेला आहे ह्या ब्लाऊजचा, खरंच फिटिंग पण छानच आलेली आहे. अशा पद्धतीने फिटिंग पण प्रॉपर आलेली आहे आपला. आणि ब्लाऊज बघा अशा पद्धतीने झालेला आहे, खूप छान लुक आलेला आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा मैत्रिणींनो. बघू शकता तुम्ही, छान आलेला आहे लुक. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नक्की पहा सर्व व्हिडिओ. बाय मैत्रिणींनो. बघा लुक बघा तो ब्लाऊजचा किती छान दिसत आहे बघा.